चार्टर्ड ॲक्ट 1853 ब्रिटिश संसदेने पारित केलेला शेवटचा चार्टर्ड ॲक्ट म्हणजे चार्टर्ड ॲक्ट 1853 हा होय. मागील चार्टर्ड ॲक्टच्या व्हिडिओमध्ये म्हणजे चार्टर्ड ॲक्ट 1793, 1813, 1833 इत्यादी व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची भारतात व्यापार करण्याची सनद संपुष्टात येत असत किंवा मुदत संपत येत असत तेव्हा ब्रिटिश संसदेमध्ये चर्चा करून ईस्ट इंडिया कंपनीला सनद द्यायची की नाही असे विचार करून परत ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याची सनद पुढील 20 वर्षासाठी देत असत. परंतु चार्टर्ड ॲक्ट 1853 नुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्यासाठी सनद जी आहे ते एका अमर्याद कालासाठी देण्यात आली. म्हणजेच काय, ईस्ट इंडिया कंपनीला सनद तरी देण्यात आली परंतु कालावधीबद्दल विशिष्ट असा तपशील मत जे आहे ते नोंद करण्यात आली नाही. याचाच अर्थ काय तर ब्रिटिश संसद जोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात व्यापार करण्याचा अधिकार रद्द करत नाही तोपर्यंत त्या कालावधीपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याची सनद देण्यात आली होती. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण चार्टर्ड ॲक्ट 1853 बद्दल माइंडमॅपच्या सहाय्याने या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. जसे की मागे म्हटल्याप्रमाणे की बाकी इतर चार्टर्ड ॲक्टमध्ये कंपनीला नेहमी सनद जी आहे 20 वर्षासाठी वाढवून दिली होती, परंतु या चार्टर्ड ॲक्टनुसार जे आहे कंपनीला सनद एका अमर्याद कालावधीसाठी देण्यात आली होती. त्यात फक्त एकच अट टाकली होती, ती म्हणजे ब्रिटिश संसद जोपर्यंत या कंपनीचा भारतात व्यापार करण्याचा अधिकार रद्द करत नाही तोपर्यंत ती सनद कंपनीकडे राहील. म्हणजेच काय, दर 20 वर्षानंतर कंपनीला परत सनद वाढवून किंवा मुदत करून घेण्यासाठी परत ब्रिटिश संसदेकडे अर्ज करायची गरज पडणार नाही. आपण या चार्टर्ड ॲक्ट 1853 बद्दलच्या काही वैशिष्ट्ये जी आहेत ती जाणून घेऊयात. बंगाल प्रांतासाठी म्हणजेच इलाख्यासाठी जे आहे स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नर जनरलची तरतूद करण्यात आली व त्याची जे आहे स्वतंत्र बंगाल प्रांतासाठी एका लेफ्टनंट गव्हर्नर जनरलची नियुक्ती देखील करण्यात आली. आपण मागील व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं की बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली मद्रास, मुंबई त्याचप्रमाणे नव्या वायव्य प्रांतामध्ये नव्याने तयार करण्यात आलेली प्रेसिडेन्सी म्हणजे आग्रा इत्यादीच्या गव्हर्नर जनरलला जे आहे बंगाल प्रांताच्या गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली कामकाज पाहावे लागत असत. बोर्ड ऑफ कंट्रोल मंडळाचे जे अध्यक्ष होते त्या अध्यक्षाला जे आहे इंग्लंडच्या मंत्र्याचा दर्जा प्रदान करण्यात आला. हे देखील या चार्टर्ड ॲक्ट 1853 एक वैशिष्ट्य आहे. गव्हर्नर जनरल काउन्सिलची विधिमंडळ आणि कार्यकारी कामे वेगळी करण्यात आली. आपल्याला माहिती होती की कंपनीच्या संचालक मंडळाची म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची संख्या जी आहे 24 होती, तर या ॲक्टनुसार ती संख्या 24 वरून 18 करण्यात आली आणि त्यातही अजून एक विशेष प्रावधान जे आहे ते टाकण्यात आलं, ते म्हणजे या 18 सदस्यापैकी 6 सदस्य जे आहेत ते राज्यसत्तेमार्फत नियुक्त करण्यात येतील. त्याबद्दलची माहिती आपण इथे पुढे 2 पॉईंटमध्ये घेणारच आहोत. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यावसायिक धोरण या चार्टर्ड ॲक्टनुसार जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे संपुष्टात आले आणि या ॲक्टनुसार जे आहे केंद्रीय विधान परिषदेची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये जे आहे 6 विधिमंडळ सदस्य म्हणजे राज्यसत्तेमार्फत नियुक्त करण्यात आलेले सदस्य जे आहे बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये घेण्यात आले होते आणि पहिल्यांदा जे आहे विधान परिषदेत प्रथमच जे आहे स्थानिक प्रतिनिधित्व याला महत्त्व देण्यात आले. त्यामुळे हा एक मुद्दा जो आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने विशेष करून PSI, STI, पोलीस भरती, मेगा भरतीच्या अनुषंगाने हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की आयोग असा प्रश्न विचारू शकतो की विधान परिषदेत प्रथमच स्थानिक प्रतिनिधित्व कुठल्या ॲक्टनुसार देण्यात आले. यातील जे 4 सदस्य आहेत, जे 6 सदस्याबद्दलचा आपण आता विचार केला आहे, त्यातील 4 सदस्य जे आहेत स्थानिक प्रांतिक सरकारचे प्रतिनिधी म्हणून जे जसे की आपल्याला माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनीच्या 4 प्रेसिडेन्सी भारतात अस्तित्वात होत्या 1853 पर्यंत. त्या म्हणजे बंगाल, मद्रास, मुंबई ज्यास बॉम्बे देखील म्हटले जायचे, आग्रा. हे आग्रा आपण मागील चार्टर्ड ॲक्टमध्ये पाहिलं होतं की 1833च्या चार्टर्ड ॲक्टनुसार नवीन वायव्य इलाखा म्हणजे प्रेसिडेन्सी म्हणून आग्रा ची स्थापना करण्यात आली होती आणि या प्रांतावरती चार्ल्स मॅटकॉफ याची नेमणूक करण्यात आल्याचं देखील आपण अभ्यासलं होतं. तर या 4 प्रेसिडेन्सीच्या एक सदस्य जो आहे प्रतिनिधी म्हणून त्याची जी आहे बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये नियुक्ती केली जाईल.
त्याचबरोबर ब्रिटिश नियुक्त 2 सदस्य देखील या 6 सदस्यांमध्ये याचा समावेश होता, ते म्हणजे सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश आणि एक अन्य न्यायाधीश. असे एकूण हे 6 मिळून जे आहेत, 6 सदस्य जे आहेत, हे 6 सदस्य राज्य सत्तेमार्फत जे आहेत बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती नियुक्त करण्याचं प्रावधान जे आहे या चार्टर्ड ॲक्ट 1853 टाकलं होतं. त्याचप्रमाणे जे आहे कंपनीचा कोर्ट ऑफ डिरेक्टर्सचा नेमणूक करण्याचा अधिकार रद्द करण्यात आला. आपल्याला माहिती होतं की कंपनीचा कोर्ट ऑफ डिरेक्टर्सची नेमणूक जी आहे कंपनी करायची, परंतु या ॲक्टनुसार जो आहे हा कंपनीचा अधिकार जो आहे तो रद्द करण्यात आला. त्याऐवजी भारतातील मुलकी सेवेत म्हणजेच काय सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये निवड व भरती करण्यासाठी खुल्या स्पर्धेची व्यवस्था लागू करण्यात आली आणि ही भरती जी आहे बोर्ड ऑफ कंट्रोल मार्फत केली जाईल. कराराधारित मुलकी सेवा भारतीय भारतीय व्यक्तींना सुद्धा देखील या खुल्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास प्रावधान करण्यात आलं. म्हणजेच काय भारतीय व्यक्तींना सुद्धा ही स्पर्धा खुली करण्यात आली. त्यानुसार जे आहे 1854 मध्ये मेकालो कमिटी जे आहे भारतीय मुलकी सेवा विषयक समिती असे देखील संबोधले जायची, याची स्थापना करण्यात आली. आणि ही बाब परत एकदा PSI STI पोलीस भरतीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण की आयोग असा एक सिंगल लाईन प्रश्न विचारू शकतो की भारतीय मुलकी सेवा विषयक समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या ॲक्टनुसार करण्यात आली. त्यावेळेस आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. हे एक बाब जे आहे या चार्टर्ड ॲक्ट 1853 मधील एक महत्त्वाची बाब आहे. त्यानुसार जे आहे एक स्वतंत्र संस्था जी आहे, कायदा तयार करणारी एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली. आणि याबद्दलची आणखी काही माहिती म्हणजे की या कायद्याने पहिल्यांदा गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलच्या जे आहे कार्यकारी अधिकाऱ्यांना जे आहे फुल टाईम मेंबर्स म्हणून जे आहे याचा समावेश देखील करण्यात आला होता. काउन्सिलच्या या कार्यकारी कमिटीने जे आहे एक छोटी संसद म्हणून कामकाज पाहिले. अशा रीतीने जे आहे पहिल्यांदाच कायदे करणे हे शासनाचे एक विशेष कार्य समजण्यात आले आणि त्यासाठी विशेष यंत्रणा व विशेष पद्धतीची व्यवस्था जी आली ती या चार्टर्ड ॲक्ट 1853 नुसार करण्यात आली. या कायदेकारी काउन्सिललाच पुढे जे आहे भारतीय किंवा केंद्रीय कायदेमंडळ म्हणजेच त्याला आपण जे म्हणतो की इंडियन लिजिस्लेटिव्ह काउन्सिल किंवा सेंट्रल लिजिस्लेटिव्ह काउन्सिल जे असं जे म्हणतो ते याचं जे मूळ जे आधार जे आहे तो हा चार्टर्ड ॲक्ट 1853 हा होय. आता आपण या चार्टर्ड ॲक्टशी संबंधित काही महत्त्वाच्या वस्तुस्थिती जाणून घेऊयात, जेणेकरून आयोग याच्यावरतीही विशेष करून असे प्रश्न विचारू शकतो. तर या चार्टर्ड ॲक्टनुसार जे आहे आपण पाहिलं होतं की बंगाल प्रांतासाठी सेपरेट असं लेफ्टनंट गव्हर्नर जनरलची तरतूद करण्यात आली. त्यानुसार भारताचा पहिला वास्तविक गव्हर्नर जनरल म्हणून जे आहे लॉर्ड डलहौसी याला संबोधले जाते. हा एक प्रश्न जे आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. म्हणजेच काय तर बंगालच्या लेफ्टनंट जनरलला सर्व प्रांतातील बंगाल, मद्रास, मुंबई, आग्रा याचे गव्हर्नर जनरल त्याला रिपोर्ट करायचे किंवा त्यांच्या कामकाजावरती बंगालचा गव्हर्नर जनरल जे आहे तो आपलं नियंत्रण ठेवायचा. तर या ॲक्टनुसार जो आहे त्याच्यावरील इतर प्रांतावरील प्रेसिडेन्सीवरील गव्हर्नर जनरलवरील जे नियंत्रण होतं ते काढण्यात आलं. म्हणजेच त्याला काय तो फक्त आपल्या बंगाल प्रांतापुरताच कार्यकाज पाहायचा. आणि या जे आहे याच्याबद्दल आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या कायद्याने पहिल्यांदाच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलच्या कार्यकारी व कायदेकारी कामांमध्ये फरक करून भारतात संसदीय व्यवस्था ची सुरुवात केली. कायदा सदस्याला गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी काउन्सिलचा कायमस्वरूपी सदस्य म्हणजेच परमनंट सदस्य बनवण्यात आले आणि कायदे करण्यासाठी काउन्सिलमध्ये 6 अतिरिक्त व्यक्तींची म्हणजे सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यापैकी हे सदस्य कोण होते याबद्दलची देखील आपण आता माहिती घेतलेली आहे. आणि याबद्दल आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की हा जरी चार्टर्ड ॲक्ट 1853चा भाग नसला तरी या ॲक्टनुसारच हा 1854 मध्ये एक बाब घडली. ते म्हणजे या चार्टर्ड ॲक्टनुसार नंतर जे पुढील वर्षामध्ये म्हणजेच काय 1854 मध्येच्या कायद्याने लहान प्रांताचा प्रमुख म्हणून जे आहे चीफ कमिशनरची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे आपण पाहिलं होतं की
हे जे प्रेसिडेन्सीज होत्या मद्रास, बंगाल, मुंबई, आग्रा हे प्रेसिडेन्सीज ज्या होत्या, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी एखादा भाग प्रांत घेते तेव्हा त्याला ती प्रेसिडेन्सी किंवा प्रांत म्हणून संबोधायचे आणि तिथे लेफ्टनंट जनरलची नियुक्ती करण्याची प्रथा होती. तर परंतु या 1854 पासून लहान प्रांतासाठी जे आहे लेफ्टनंट जनरलची नियुक्ती न करता तिथे जे आहे चीफ कमिशनरची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये माइंड मॅपच्या सहाय्याने सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच उपयुक्त मराठी माइंड मॅप्सची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.